Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रियल नंबर हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. याच्या अगोदर आपला प्रॅक्टिस सेट 2.1 2 आणि आता आपण 2.3 कडे वळालेलो आहोत. स्टुडंट आपण बघत आहोत क्वेश्चन नंबर 6 की सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय सिंपल आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा. 5√3 दिलेला आहे. 5√3 प्लस 8√3 दिलेला आहे. खूप छान आणि सोपा प्रश्न आहे. आता हा क्वेश्चन दिल्यानंतर तुम्ही इथे बघा रॅडिकंट काय आहे, दोघांचे सेम आहे. मग सेम आहे म्हणून आपण काय करू, तो √3 जो आहे तो एकदाच लिहून घेऊया. त्यानंतर काय करायचं, 5 + 8 आपण करू शकतो. या दोघांची ॲडिशन करूया. हा 5 लिहिला, हा प्लस साइन ॲज इट इज लिहिलं, इथे 8 लिहिलं आणि परत काय घेतलं आपण √3 जे आहे तो दोघांमध्ये कॉमन लिहून आपण इथे काढलेला आहे. सो 8 + 5 किती आले तुमचे 13. सो आन्सर आपल्याला मिळालेला आहे 13√3. काय मिळालं आपल्याला आन्सर 13√3 हे आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सिम्प्लिफायचा बघायचा आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे 9√5 मायनस परत काय दिले बघा 9√5 नंतर 4√5 4√5 3 सर्ट्स दिलेले आहे आपल्याला 3 सर्ट्स आणि प्लस √125 दिलेले आहे. मग आता सगळ्यात पहिले आपण याची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे करू शकतो. पण एक अट आहे की आपल्याला याचे रॅडिकंट जे आहे इथे √5 आहे, इथे √5 आहे, मग इथे पण √5 आणणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करूया 9√5 जे आहे ते ॲज इट इज लिहून घेणार आहोत. 4√5 आपण ॲज इट इज लिहून घेणार आणि 125 चे काय करणार तुम्ही फॅक्टर्स. 125 चे फॅक्टर्स काय आहे 25 5 जा 125. 125 कोणाच्या पाड्यात तो 25 25 5 125. ठीक आहे. देअरफॉर 9√5 ॲज इट इज मायनस 4√5 ॲज इट इज प्लस आता याचे काय करणार आपण सेपरेट करूया √5 इंटू √25 असं करूया. ठीक आहे. ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी जायचं आहे. सिम्पल एक्झाम्पल्स आहे तुमचे. मग ह्या 25चं स्क्वेअर रूट निघतात किती येईल तुमचं, इथे येईल 5√5. ठीक आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करा इथे √5 आहे, इथे √5 आहे, इथे √5 आहे. म्हणून काय करणार तुम्ही इथे √5 कॉमन काढणार. बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या आपण ब्रॅकेटमध्ये टाकणार आहे. म्हणजे इथं +9 आहे म्हणून इथे 9 लिहिला, इथे -4 आहे म्हणून आपण इथे -4 घेतला, इथे +5 आहे म्हणून आपण इथे +5 लिहून घेतला. आता आपण सबट्रॅक्शन आणि हे करूया. 9 मधून 4 गेला किती उरला तुमचा 9 - 4 = 5 + 5 इज इंटू √5. मग 5 + 5 किती आले तुमचे 10. सो आपल्याला आन्सर मिळालेला आहे 10√5. काय मिळालं 10√5 हे आन्सर मिळालेलं आहे. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने ज्यावेळेस सिम्प्लिफिकेशनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन यापैकी काही देतील. आता आपण पहिले आपण ॲडिशन समजून घेऊया डिटेलमध्ये. आता तुमच्या ह्या एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त 4 एक्झाम्पल दिलेले आहे. अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल मी तुमच्याकडून करून घेते म्हणजे तुमचं ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ दी सर्ट कधीही येऊ द्या तुम्हाला सिम्पल जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ॲडिशन सबट्रॅक्शन काही दिलं असेल तर तुम्हाला पहिले हे जे सर्ट्स मधले जे रॅडिकंट आहे ते रॅडिकंट सेम करायचे, मग आपण कुठलाही प्लस मायनस हे करू शकतो. ओके. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे लिहून घ्या सगळ्यांनी. स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे 7√48 - √27 - √3. मग आता याचे काय करावं लागणार आहे, हे जे रॅडिकंट आहे हे रॅडिकंट आपल्याला सेम इथे करावे लागणार आहे. सो आपण काय करूया सगळ्यात पहिले या 48 चे फॅक्टर्स पाडूया. मग 48 चे फॅक्टर्स आपण इथे पाडू शकतो. 48 बघा 2 2 जा 4 2 4 जा 8 परत 2 1 जा 2 2 जा 4 2 6 जा 12 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3. म्हणजे तुम्ही काय फॅक्टर पाडू शकतो आणि कशाचा स्क्वेअर बाहेर काढू शकता. 2 2 जा 4 4 4 जा 16 16 × 3 केलं. 16 × 3 जर केलं 16 3 जा केलं तर 16चं स्क्वेअर रूट आपण काढून ते आपण 4 लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 म्हणजे हे 16 × 3 करूया आपण. याचे फॅक्टर्स काय होतील 16 × 3 मायनस 27 माहिती तुम्हाला 9 3 जा 27. का असं लिहिलं मी, तुम्ही म्हणाल की टीचर 3 × 3 × 3 का नाही लिहिलं, कारण की 9चा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. 9चं वर्गमूळ आपण 3 बाहेर काढू शकतो आणि बाकीचा √3 जो आहे तो तसा लिहूया. मग आपण याला सेपरेट लिहूया 7 × √16 × √3 मायनस √9 × √3 मायनस √3. ठीक आहे. मग आता याचे कशाचं वर्गमूळ निघते 16चा आणि 9 याला बाहेर काढूया डायरेक्टली. 7 × 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा. सो 4ला डायरेक्ट इथे बाहेर काढला, राहिला काय तुमचा √3
मायनस 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा, म्हणून 3ला डायरेक्ट बाहेर काढूया. राहिला काय तुमचा √3 मायनस √3. मग आता 7 4 जा किती झाले तुमचे 28. सो इथे 28 लिहिलं. 28 √3 मायनस 3 √3 आणि मायनस √3. आता तुम्ही इथे ऑब्झर्व करा √3 √3 √3 सगळ्यांचे रॅडिकंड काय आले सेम आले. मग आपण काय करूया √3ला इथे कॉमन लिहूया, बाकीच्यांना आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. मग याच्या समोर काय आहे 28, तो 28 इथे लिहून घेतला. याच्या समोर काय -3 तो इथे लिहिला. आता याला कोणीच नाहीये असं नसतं, याला कोणीच नसतो. जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है भगवान, मीन्स 1, उसका 1 होता है. सो इथे काय घेणार आपण -1 घेणार आहोत. हा इथे कारण मायनस साइन आहे म्हणून. ठीक आहे. मग आता काय करा 23 मधून 3 गेले 25 मधून 1 गेला किती उरला तुमचा 24 √3. आन्सर काय मिळालं आपल्याला 24 √3. हे आन्सर आपल्याला थर्ड क्वेश्चनचं इथे मिळालेलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट आपण क्वेश्चन नंबर जो 6 आहे त्याच्यामधला लास्ट क्वेश्चन बघतो आहोत. हा क्वेश्चन बघितल्यानंतर सगळेजण घाबरून जातील. घाबरून जायचं काही काम नाहीये. पहिले क्वेश्चन जो आहे तो ऑब्झर्व करा. इथे √7 आहे, इथे √7 आहे आणि इथे पण √7 आहे. म्हणजे आपण √7 काय करू शकतो इथे कॉमन काढू शकतो. म्हणून आपण काय करूया किंवा असं करू शकतो आपल्याला याचा हे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये ना ह्या दोघांचं काय करूया आपण √7 जवळ आणूया. सो √7 प्लस 2 √7 यांना जवळ आणलं मी आणि -3/5 √7ला मी इकडं नेलं. नाही केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण स्टेप केली तरी चालणार आहे. हा 2 आहे, याच्या अगोदर काहीच नाहीये म्हणजे काय आहे तुमचा इथे 1 आहे. मग आपण डायरेक्ट काय करूया इथं 2 + 1 किती झाले 3 √7 हे येणार आहे -3/5 √7. ठीक आहे. आता हे √7 आपण कॉमन काढूया. √7 आपण इथे कॉमन काढलेलं आहे. मग काय येईल तुमचं 3/5 याला ब्रॅकेटमध्ये टाकणार. हा √7 कॉमन काढल्यानंतर हा 3 यांना आपण ब्रॅकेटमध्ये. आता हा कसं सॉल्व्ह करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला एक 5th स्टँडर्डला शिकलेली मेथड आहे की दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम करायचा किंवा एक डायरेक्ट मेथड आता लक्षात घ्या. याचा तिरकस गुणा करायचा 5 3 जा 15 -3/5 असं ठेवायचा. ठीक आहे. झाला √7 इज इक्वल टू 15 मधून 3 गेले किती उरले 12/5 √7. ठीक आहे. ही एक मेथड आहे. अजून मी जी अगोदरची एक्झाम्पलची जी मेथड आहे ती मेथडनी पण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. म्हणजे आता हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय करणार तुम्ही √7 सगळीकडे कॉमन काढणार. हा √7 मी कॉमन काढलं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बाकीच्या सगळ्यांना मी इकडे इथे काहीच नाही म्हणजे 1 इथे -3/5 +2 या मेथडने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. मग आपण काय करणार 2 + 1 काय करणार हा 3 -3/5 असं करा आणि पुढची तुम्हाला इझिली येईल 5 3 जा 15 -3/5. ठीक आहे. √7 15 मधून 3 गेले 12/5 √7. कोणत्याही मेथडने सोडवा आन्सर तुमचं काय येते 12/5 √7 12/5 √7. सो अशा पद्धतीने आज आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मधले सगळे एक्झाम्पल क्लिअर केलेले आहे. पण सिम्प्लिफिकेशनमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कसे करायचे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये अजून समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळे आपण बघणार आहोत अजून काही सिम्प्लिफिकेशनचे एक्स्ट्रा एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट व्यतिरिक्त. कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी स्पेशल त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार नाही. जसे तुमचे प्रश्न येतील त्याच्यासोबतच मी तुमचे टॉपिक पण क्लिअर करणार आहे. मग सिम्प्लिफिकेशनमध्ये ऑपरेशन ऑन सर्डमध्ये ॲडिशन कशी करायची या सर्टची आणि तुमची सबस्ट्रॅक्शन कशी करायची हे तुम्हाला ह्या एक्झाम्पलमधून तो ऑलरेडी क्लिअर झालं आहे. पण अजून बघूया आपण डिटेलमध्ये. सर्ट्सचे ऑपरेशन्स आहे. सर्ट्स ऑपरेशन ऑन सर्डमध्ये पहिलं जे ऑपरेशन आहे ते आहे तुमचं ॲडिशन. ऑपरेशन ऑन सर्ट्स जसं आपण इंडायसिसचं बघितलं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तसं सर्ट्सवरती पण काय आहे काही सर्टचे आपण 4 ऑपरेशन करतो. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या 4ही क्रिया त्याच्यावरती करत असतो. मग पहिले ॲडिशन कशी करायची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन दोन्ही आपण सायमल्टेनियसली समजून घेऊया. समजा एक तुम्हाला साधं सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे 7 √3 दिलेलं आहे आणि +29 √3 दिलेलं आहे. कसं सॉल्व्ह करणार हे तर खूपच सिम्पल आहे. एवढे सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्क्स येतील. पण तुम्ही आता 9वीला गेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या एक्झाम्पलची जी पातळी आहे ती हाय लेवलची असणार आहे. तुम्हाला थोडे हार्ड एक्झाम्पल्स विचारले जातील
10च्या दृष्टिकोनातून, म्हणून 10च्या दृष्टिकोनातूनच लक्षात ठेवा तुम्ही हे एक्झाम्पल्स, आणि खूप सोपं आहे, खूप एन्जॉय करून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. आता बघा इथे √3 काय आहे, कॉमन आहे, म्हणून आपण काय करणार, √3 इथे कॉमन लिहून घेणार आणि मग यांची ॲडिशन करणार 7 + 29. मग तुम्ही मला सांगा 7 + 29 सगळ्यांना माहिती आहे किती येते तुमचं, 36 येत आहे, 36 √3. सो हे खूप सिम्पल एक्झाम्पल होतं, त्याच्यामुळे सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल. हे जर तुम्हाला जर सबस्ट्रॅक्शन सांगितलं, याचीच सबस्ट्रॅक्शन करा, 7 √3 - 29 √3, याचीच तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायला सांगितले. तर कसं करणार तुम्ही, हा √3 काय करणार तुम्ही इथे कॉमन काढणार आहात आणि नंतर 7 - 29 याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकणार. आता 7 मधून 29 जात नाही आपल्याला माहिती, म्हणून 29 मधून 7 घालवणार, किती उरले 22. पण साईन आपण ग्रेटर चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो, मोठी संख्या तुमची 29 आहे, त्याचं साईन तुमचं मायनस आहे, म्हणून इथे मायनस साईन देणार. सो -22 √3 हे तुमचं इथे आन्सर आलेलं आहे. म्हणजे एकच एक्झाम्पल आपण ॲडिशन पण करून बघितलं आणि सबस्ट्रॅक्शन पण करून घेतलं, आन्सर तुमचे हे तुमच्या समोर आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, म्हणजे कितीही हाय लेवलचं एक्झाम्पल येऊ द्या तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. लेट्स सी सम मोर डिफिकल्ट, थोडीशी लेवल मी वाढवत जाते आणि मग तुम्हाला हे एक्झाम्पल सिम्पल जाणार आहे. सो स्टुडंट नेक्स्ट ह्या प्रकारचं एक्झाम्पल आलं की बरेच विद्यार्थी हे उदाहरणं सोडून देतात, पण घाबरायचं काही काम नाहीये. काय करणार आहे आपण, पहिले ऑब्झर्व करा, √8 पहिले ऑब्झर्व करायचं, कॉमन रॅडिकंट आहे का, कॉमन रॅडिकंट असेल तर त्याला आपण कॉमन लिहून घेऊया, अशा पद्धतीने लिहून घेतला. बाकीच्यांना काय करणार आपण इकडे शिफ्ट करणार, शिफ्ट काय करणार 13 लिहिला, +1/2 लिहिला, -5 लिहिला. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, पण कन्फ्युजन करायचं काही काम नाहीये, सोपं सांगते तुम्हाला. मग हे 13 आणि 2चं काय करायचं आपण इथे मल्टिप्लिकेशन, 13 2 जा 26, हा +1 ॲज इट इज, याने याला पण मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ही सोपी मेथड आहे, अजून सगळ्यांचे छेद समान करत बसण्यापेक्षा ही मेथड अजून सिम्पल आहे. 2 - 5, 2 5 जा किती झाले तुमचे -10 झाले, आणि हा जो छेद 2 आहे डिनॉमिनेटरला तो तसाच तसा ठेवणार आहात आपण. ठीक आहे, √8, आणि इथे देअरफोर लिहायला मॅथमॅटिक्सची ही लँग्वेज आहे, ते लिहायला विसरू नका. मग सो 26 + 1 किती झाले तुमचे 27 - 10/2 इज इक्वल टू √8. 27 मधून 10 गेले किती उरलेले तुमचे 17/2 √8. मिळालं आपल्याला आन्सर काय आलं आपलं 17/2 √8. हे आपल्याला इथे आन्सर आपलं मिळालेलं आहे. क्लिअर एव्हरीवन. मग आता अजून तुम्ही म्हणाल की टीचर ह्या 8ला पण स्प्लिट करू शकतात, कधी कधी तुम्हाला पर्यायामध्ये वेगळं उत्तर दिसेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे देत असाल तर. मग इथे काय करतील तुम्हाला 17 √2 आहे ना, ह्या 8चे स्प्लिटिंग करतील, 4 2 जा 8. मग 4 2 जा 8 केल्यानंतर आपण 4ला परत बाहेर काढू शकतो, काय येईल तुमचं 17/2. मग इथे काय येईल तुमचं, हा 4चं वर्गमूळ निघून ते 2 इथे येणार आहे, 2 इथे येईल, इंटू √2 येणार आहे. मग इथे काय होणार आहे तुमचं, हे बरं तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगते मी. इथे जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर हा कॉलम मी परत एकदा एक्सप्लेन करते. 17 √2 अपॉन हे आन्सर आलेले असेल, पण कधी कधी पर्यायांमध्ये वेगळं उत्तर असेल, तर इथे काय करणार आहे आपण, ह्या 8चं स्प्लिट करणार, 8चं 4 2 जा 8 असे फॅक्टर्स पडतात, फॅक्टर्स पाडून घेणार, परत सिम्प्लिफाय करणार, इंटू √4 इंटू √2 करणार आहे. मग तुम्ही मला सांगा 4 कशाचा वर्ग आहे 2चा, म्हणून 2ला आपण बाहेर काढला, हा गायब झाला, इंटू √2. मग 2 काय झाला तुमचा कॅन्सल झाला, म्हणजे तुमचा आन्सर काय आलं 17 √2. मग कधी कधी पर्यायामध्ये ए अँड बी बोथ आर राईट, 17/2 √8 हे पण उत्तर असणार आहे आणि 17 √2 हे दोन्ही उत्तर तुमचे काय असणार आहे राईट असणार आहे. सो अशा पद्धतीने जरी एक्झाम्पल आले तर घाबरून जाऊ नका, पहिले रॅडिकंट सेम असेल ते कॉमन करा आणि मग तुमचं प्लस मायनस तुम्ही इझिली करू शकतात. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट लेट्स सी वन मोर एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं रॅडिकंट सगळ्यांचे डिफरंट आहे, 5 इथे 21 25, मग आपल्याला रॅडिकंट पहिले सेम करून घ्यावे लागणार आहे. सो आपण काय करूया 8 √5 तसाच तसा लिहूया. √20चे फॅक्टर्स काय पडतील, असे फॅक्टर पाडायचे की ज्याचं स्क्वेअर रूट निघणार आहे. 10 2 जा 20 पण येणार आहे, 10 2 20, आणि 4 5 जा 20 पण येणार आहे, पण मी 4 5 जा 20 घेणार, कारण का मला 4चं स्क्वेअर रूट मिळू शकतं किंवा 4चा वर्ग 2 येणार आहे, म्हणून त्याला मी बाहेर काढू शकते. त्या पद्धतीने 125चं 25 1 जा 25 25 5 जा 125 येणार आहे, म्हणून मी त्याचं स्क्वेअर रूट निघेल अशाच पद्धतीने मी फॅक्टर्स पाडणार आहे. मग 8 √5 आलेलं आहे इथे,
इथे तुमचं 4चं स्क्वेअर रूट 2 निघालं, 2 बाहेर आला. हां, डायरेक्टली आपण लिहितो आहोत. डायरेक्ट स्टेप केली तरी चालणार आहे, किंवा अजून एक स्टेप तुमच्यासाठी वाढवून घेते. तुम्ही म्हणत असाल तर रूट 4 आणि रूट 5 मी परत करून घेतलं. इथे पण मी काय केलं, अजून एक स्टेप वाढून घेतली. 25 आणि रूट 5 यांना स्प्लिट केलं, वेगवेगळं लिहून टाकलं. आता या 4चं कशाचं वर्गमूळ निघेल, ह्या 4चं आणि ह्या 25चं, यांना बाहेर काढूया. देअरफॉर 8 रूट 5 प्लस याचं 4चं स्क्वेअर काय येणार, रूट काय येणार आहे 2. सो 2 इंटू लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालणार. रूट 5 मायनस याचं काय येईल तुमचं 5, म्हणून 5ला बाहेर काढलं, 5 रूट 5. आता बघा ऑब्झर्व करा, रूट 5 सगळ्यांचे रॅडिकंट काय आले आपले, सेम आलेले आहे. मग त्याला आपण काय करूया, कॉमन काढूया. बाकीच्यांना आपण ब्रॅकेटमध्ये टाकूया. 8 + 2 - 5. 8 + 2 किती आले, 10. 10 मधून 5 गेले, किती उरले, 5. सो आन्सर काय मिळाला आपल्याला, 5 रूट 5. सिम्पल. सो अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही एक्झाम्पल देऊ द्या, ॲडिशनचं कितीही हार्ड असेल तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, मी आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते, ते तुम्ही काय करायचे, होमवर्कला हे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला काही अडचण येणार नाही. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ द सर्ट्समध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो स्टुडंट टेक दिस एक्झाम्पल फॉर दी होमवर्क. सो स्टुडंट, दीज आर द 3 एक्झाम्पल्स. यातलं एक सिम्पल दिलेलं आहे, बाकीचे ह्या पद्धतीने दिले. कुठलंही एक्झाम्पल आलं तर तुम्हाला आता सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे सॉल्व्ह करा आणि याचं सिम्प्लिफिकेशन काय आन्सर आलं ते मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ दी सर्ट्स हे डिटेलमध्ये जाणून घेतलं आणि तुमचे काही क्वेश्चन्स पण प्रॅक्टिस सेटमध्ये क्लिअर केलेले आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.